तुमच्या श्रीरामपूरचा आमदार करण्यासाठी श्रीगोंद देऊन माणूस आणला, याचा तुम्हाला स्वाभिमान कसलाय? 40 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला लावता आला नाही, याचा तुम्हाला स्वाभिमान कसलाय? 40 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा प्रश्न सोडवता नाही येत, याचा तुम्हाला स्वाभिमान कसलाय? 40 वर्ष आमच्या माता भगिनी गुन्हेगारांच्या विळख्यात घुडलेल्या आहेत, त्याचा हा स्वाभिमान. आणि या खोटा स्वाभिमानामुळे श्रीरामपूरची झालेली वताहत. अरे तुम्ही काम केलं असतं तर बाहेरच्या लोकांची गरजच पडली नसती ना. तुम्ही हा पुतळा 40 वर्षाला पुढे लावला असता तर सुजय विखे आलाच नसता. तुमच्याकडून होत नाही, तुम्ही बांगड्या घालून बसलेत. आणि आम्ही जेव्हा घाण साफ करायला आलो तर आमच्यावर तुम्ही आरोप करतात. अरे आहे तुमची हिम्मत गुन्हेगारांवर बोलायची? अरे तुमच्या उमेदवारांवरच आतंकवादचा गुन्हा दाखल झालाय, तुम्ही कस काय गुन्हेगारी संपवणार? यांचे उमेदवारांचे क्वालिफिकेशन, कोणी मोक्का, कोणी एमपीडीए, कोणी 307, कोणी पॉक्सो. या श्रीरामपूर नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये श्रीरामपूरची न्याय व्यवस्थेचे सगळे FIR चे कलम लागू आहेत. पण राजकारणासाठी लाचारी यांची इतकी झाली की यांना गुन्हेगारांचा आसरा घेतल्याशिवाय पर्याय नाही. हा यांचा स्वाभिमान आहे. हे तुम्हाला कधीही न्याय देऊ शकणार नाही. मला काय फार वेळ आहे, मला काही काम धंदा राहिला नाही, मी बेरोजगार आहे म्हणून मी इकडे येत नाही. ज्या तालुक्यानी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांवर प्रेम केलं, ज्या तालुक्यानी स्वर्गीय अधिक साहेबांवर प्रेम केलं, ज्या तालुक्यानी सातत्याने विकासाची दृष्टिकोन या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दिली, त्या तालुक्याचा नाश होऊ नये म्हणून ही शेवटची संधी द्यायला आपण श्रीरामपूर शहरामध्ये निवडणूक लढवत आहोत.